नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोपरापर्यंतच्या बाहीचं कटिंग सोप्या पद्धतीने कसं करायचं ते बघणार आहोत। खूप सोपी अशी पद्धत आहे। आजपर्यंत बाही कटिंगचे खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनल अपलोड केलेले आहेत, तरी पण जे नवीन शिकत आहात, नवीन शिकणाऱ्यांसाठी सोपी अशी पद्धत आज आपण इथे मी घेऊन आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण पहा, जेणेकरून परफेक्ट असं बाहीचं कटिंग कसं केलं पाहिजे, काय टिप्स आणि ट्रिक्स असतात त्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे। बाहीची जी आपली लांबी असते, उंची असते, ती नेहमी बंद बाजूकडून टाकायची आहे। तर आपल्या बाहीची लांबी आहे 12 इंच। 12 इंच लांबीची ही बाही आपण कटिंग करत आहोत। तर ही कोपरापर्यंतची बाही आहे। तर इथे बाहीची लांबी तुमची 9, 10, 11, 12 अशी असू शकते। तर आवडीप्रमाणे आपण इथे ही उंची टाकायची आहे। तर इथे 12 इंचाची ही स्लीव्ज आहे, अस्तरची स्लीव्ज आहे। तर अस्तरच्या स्लीव्जमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर 12 मध्ये 1 इंच मिळून इथे 13 इंचावर मी इथे पेपर कटिंग करून घेतलेला आहे। खालच्या साईडने अर्धा इंच फोल्ड करण्यासाठी आहे। तर अर्धा इंचावर इथे आपण मार्किंग करून घेऊयात। तर खालच्या साईडने अर्धा इंच इथे मी मार्किंग करून घेतलं आहे। आता आपण बाहीची घडी कशी काढायची, तर बाहीची घडी काढण्याचा इथे मी एक फॉर्म्युला सांगणार आहे। तर बघा, इथे मी 36 साईजचा फॉर्म्युला सांगते, तुम्ही कुठल्याही साईजचा फॉर्म्युला या पद्धतीनेच काढायचा आहे। 36चा चौथा भाग करायचा आहे, तो येत आहे आपला 9 इंच आणि 9 मधून अर्धा इंच मायनस करायचा आहे। तर आपलं येत आहे 8.5 इंच। तर ही झाली आपली बाहीची घडी, बाहीची घडी। तर हा फॉर्म्युला तुम्ही नक्की लक्षात ठेवायचा आहे आणि त्यानुसार आपली बाहीची घडी काढायची आहे। कोणतेही साईज असू दे, इथे 36, 38, 32, 30, त्याला आपण 4ने डिवाइड करायचं आहे। जे काही उत्तर येईल त्यामधून आपण अर्धा इंच मायनस करून आपली जे काही उत्तर येईल ते असणार आहे आपली बाहीची घडी। आणि यामध्येच आपलं शिलाई मार्जिन पण ॲड आहे। जर इथे तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेता असाल तर या पद्धतीचा हा फॉर्म्युला वापरायचा आहे। आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन हवं असेल तर तुम्ही जे काही आपलं बाहीची जी घडी येत आहे चौथा भाग, तर तेच घ्यायचं आहे, त्यामधून मायनस करायचं नाही। जर तुम्हाला 2 इंच शिलाई मार्जिन हवं असेल तर इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते म्हणून अर्धा इंच मायनस केलेलं आहे। तर हा झाला आपला बाही घडीचा फॉर्म्युला। तर या पद्धतीने आपण बाही घडीची घडी टाकायची आहे। तर बघा, इथे मी 8.5 इंचावर बाही घडीसाठी हा पेपर इथे मी कट करून घेतलेला आहे। तर ही झाली आपली बाही घडी, ही झाली आपली बाहीची उंची। हे काय झालं आहे आपलं 12 + 1 इंच आपण इथे काय घेतलेलं आहे, मार्जिन घेऊन ही आपली बाहीची उंची टाकलेली आहे। आणि ही आपली आहे बाहीची, ही झाली आपली उंची आणि ही झाली आपली बाही घडी। तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवून या पद्धतीने बाहीची घडी टाकायची आहे। तर आता ही जी काही आपली ओपन बाजू आहे, या साईडने आपण काय करायचं आहे, कॅप आहे काढायची आहे। तर बघा, 9, 10, 11, 12 इंच ज्यावेळेस आपले बाहीची उंची असेल त्यावेळेस आपण 3, 3.25 किंवा 3.5 इंच या पद्धतीने कॅप हाईट घेतली पाहिजे। तर इथे माझ्या बाहीची जी उंची आहे ती 12 इंचाची आहे, त्यामुळे मी इथे 3.25 इंचावर कॅप हाईट घेत आहे। बघा, 3.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून आतमध्ये जे आपलं काय 1.5 इंच शिलाई मार्जिन, बघा हे आहे आपलं शिलाई मार्जिन, हे शिलाई मार्जिन। तर या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेलं आहे मी। या साईडने बघा, इथे उंचीचं आपण माप टाकलेलं आहे, त्या बाजूने 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। आता आपण काय करणार आहोत, हा जो आपला पॉईंट आहे शेवटचा इथे आणि इथे आपण काय करणार आहोत, सरळ रेष आखून घ्यायची आहे।
या पद्धतीने सरळ रेषा आखून घेतलेली आहे. आता या रेषेचा आपण मध्य काढायचा आहे. जो काही मध्य येईल, जर तुम्हाला मध्य काढायला जमत नसेल तर डायरेक्ट टेप फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला मध्य मिळून जाणार आहे बघा या रेषेचं. तर या रेषेच्या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला 1.5 इंच अंतर राहील अशा ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. म्हणजे दोन्ही पॉईंटमधलं अंतर आपलं 1.5 इंच असलं पाहिजे. त्यानंतर या साईडने बघा आपण 1.5 इंचावर इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि या त्याच पॉईंटपासून वरती या रेषेवर आणि या रेषेपासून खाली 1/2 इंचावर मार्किंग करायचं आहे. म्हणजेच इथे एक आपण मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने हे आहे आपलं शिलाई मार्जिन. हे काय आहे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. इथे आपण घेतलेलं आहे 1 इंच आणि हे दोन्हीमधील अंतर आहे 1/2 इंच. तर आता पाठीमागच्या मुंड्याला आपण बघा इथे 1 इंच घेतलेलं आहे आणि इथे अजून एक 1.5 इंचावर मार्किंग, असे 2 पॉईंट इथे आपण घेतलेले आहेत. तर पाठीमागच्या मुंड्याला आपण 1.5 इंचावरून बघा 1.5 इंचावरून या पॉईंटमधून अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. हा झाला पाठीमागच्या मुंड्याचा शेप. आता पुढच्या मुंड्याचा शेप. तर पुढच्या मुंड्याचा शेप बघा. शेप देताना स्टार्टिंगपासूनच अशी सुरुवात करायची आहे बघा आणि या पॉईंटमधून आपण आतील मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे. तर असा हा आपला आकार आला पाहिजे. ज्यावेळेस तुमचा हा आकार परफेक्ट पाण्याच्या आकाराचा येईल त्यावेळेसच आपलं हे फिटिंग अगदी परफेक्ट असणार आहे. दोन्ही मुंड्यामधील हे अंतर, त्यामुळे पाठीमागच्या आणि काही वेळेस बघा खूप जणांना पाठीमागच्या मुंड्या चुना येतात, पुढच्या मुंड्या चुना येतात. जर हा आकारच तुम्हाला जर व्यवस्थित कटिंग करता आला नाही तर तुमच्या मुंड्यामध्ये नक्कीच घोळ आणि चुन्या. परंतु ह्या पद्धतीने जर तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर अजिबात तुमच्या मुंड्यामध्ये चुन्या घोळ वगैरे पडणार नाहीत. ही पद्धत नक्की वापरा आणि परफेक्ट असं बाहीचं कटिंग तुम्ही करायला शिका. आता आपण दंडघेर घेऊयात. आपला दंडघेर असणार आहे 5.25 इंच. त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर आता हे पॉईंट आपण अशा पद्धतीने जोडून घेऊया. तर बघा हे पॉईंट आपण अशा पद्धतीने करून. तर अशा पद्धतीने ही बाहीचं इथे परफेक्ट असं आपण ड्राफ्टिंग केलेलं आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाही घडी कशी काढायची. बाही घडीचा फॉर्म्युला मी इथे तुम्हाला सांगितलेला आहे. प्रत्येक साईजचा फॉर्म्युला तुम्ही अशा पद्धतीने काढा आणि जो पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्यामध्ये किती अंतर राहिलं पाहिजे, परफेक्ट असेल पॉईंट, फिटिंग पॉईंट व्यवस्थित कसे काढायचे आहे, मुंड्याला पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याला कसा समजायचा, या सर्व गोष्टी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची बाही कटिंग असू द्या तुम्ही या पद्धतीनेच करा. परफेक्ट असं तुम्ही बाही कटिंग शिकणार आहात आणि तुमचं बाही कटिंग अजिबात चुकणार नाही आणि तुमच्या मुंड्यामध्ये घोळ वगैरे चुन्या येणार नाहीत. तर चला आता आपण कटिंग करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथे लॉंग बाहीचं म्हणजेच कोपरापर्यंतच्या बाहीचं इथे कटिंग केलेलं आहे. कोणत्याही मापासाठी तुम्ही या पद्धतीने लॉंग बाहीचं कटिंग करा, परफेक्टच येणार. कुठेही घोळ वगैरे चुन्या पडणार नाही. आणि बघा अशा पद्धतीचा ज्यावेळेस तुमचा आकार कट होईल त्यावेळेस तुमची बाहीचं कटिंग परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं आहे आणि परफेक्टच तुमचं बाही ज्यावेळेस तुम्ही शिवणार आहात, ब्लाऊज शिवणार आहात, परफेक्ट फिटिंगमध्ये बसणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.